नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तू दुसरं एक सांगत होतास काश्मीर मधलं, ते काय होतं? हा, तर काश्मीरमध्ये काय झालेलं ना, हे कोणाला सांगितलं कोणालाच माहित नाही. माझ्या घरी आम्ही सगळे ट्रिपला गेलेलो, आता वैष्णोदेवी. ऐकतील ते लोक. ऐकू दे. वैष्णोदेवीला गेलेलो. हा, तर तिथे आम्ही एक असं हे घेतलेलं हॉटेल लॉज. लॉज. हा, तर टेक्निकली माझे बाबा येणार होते पण ते आले नव्हते, म्हणून ते एक रूम अख्खा माझ्यासाठीच होता. रिकामा रूम, मस्त एकदम चिल, टीव्ही आणि असं एकदम चिल्ड एन्व्हायरमेंट. जम्मूमध्ये होतो मी, काश्मीरला नाही. काय झालं, पहिल्या दिवशी मी झोपलेलो, तर मला ना असं वाटतंय वरती, म्हणजे जाणवतंय की वरच्या फ्लोअरवरती काहीतरी धावतंय. बरं. रात्रीला रे, रात्री 12-1च्या आसपास धावतंय कोणतरी, धाड 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 असं, म्हणजे कळतंय असं इथे तिथे धावतोय. हे काय लोच आहे. नेक्स्ट डे म्हणजे उठलो आणि मी ते खाली, आम्ही लंचला, ब्रेकफास्टला कॉम्प्लिमेंटरी लंच ब्रेकफास्ट सगळं तिथे. आम्ही गेलो आणि त्याला सांगितलं, यार ऊपर कौन भागता है हमारे फ्लोर के, रात को कौन क्यों भागना रहता है रात को, इसको बच्चे को बोलो ना सोने के लिए. तर तो बोलला, तो शॉक. मी बोललो, का शॉक का झाला हा माणूस. ठीक आहे. तर नंतर मला तो एका साईडला घेऊन जाऊन सांगतो की सर आपके ऊपर कोई फ्लोर ही नाही आहे, वरती फ्लोरच नाही आहे, माळच नाहीये, कोणता माळच नाही आहे, फॉल्स सिलिंग. हा हा हा, ठीक आहे, फॉल्स सिलिंग, त्याच्यावरती कौलाचं आहे ते. समजलं. कळलं. फॉल्स सिलिंग आहे पण ते कौलाचं त्याच्यावर. कौलारू घर आहे. हा, मे बी तिथे कोणतरी असेल ज्यांचं काय घर माहिती. असेल. त्या दिवशी असं झालं. नेक्स्ट डे जबरदस्ती माझ्या चाचूला खेचून घेतलं मी. मला बोललं, मी झोपणार नाही, तुम्ही झोपा माझ्यासोबत. हा, कारण काय माहिती रे, चायला अंजन शहर आहे ना ते आपल्यासाठी. तिथे बरोबर. काय होणार, कुठे कोणाला हेल्प कुठे घ्यायचं आपण. म्हणून नमस्कार. तुला बेस्ट एक्झाम्पल सांगतो ना, एक ह्या ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहित नाही त्याच्यासोबत खेळू नये. बरोबर. हा हा, ते टॉक टू मी नावाचं एक इंग्लिश फिल्म आहे. बरं. टॉक टू मी. येस. तर त्याच्यामध्ये कसं आहे ना, की त्यांच्याकडे एक हे असतं, हात, POPचा हात सारखा असतो तो. अच्छा. आर्टिफॅक्ट असतो त्याच्यात. प्लास्टरचा हात बनवलेला असतो. POP म्हणजे प्रॉपर असा अख्खा हाताचा ढाचा आहे. हो. आणि तेवाला ती गोष्ट आहे ना, पोझेस्ड आहे. अच्छा, त्याच्या आतमध्ये भूत भरलेले आहेत त्याच्यात. हो. तर त्याच्यात ते पोरं काय करतात ना, त्यांच्यासाठी ते खेळ आहे. ते म्हणजे ते असतं ना कॉन्फिडन्स पोरांना, की चायला मी तर भूताला कंट्रोल करू शकतो. तर ते पकडून आणि भूताशी बोलायचं, म्हणजे तो समोरचा जो एंटिटी तुला एक दिसणार आणि मग तो एंटिटी तुझ्या अंगात जाणार आणि तिथे रेकॉर्ड करून इंस्टावरती टाकत असतात. ते खरोखर आहे. ही मूवी आहे. हा, दिस इज अ फिल्म. हा, ओके. तर म्हणजे ते एक बेस्ट एक्झाम्पल, म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी माहित नाही. ठीक आहे. तर सीन असं झालं की तो सगळे खेळतायत आणि एंड ऑफ द मूवी काय होतं ना, की जी मुलगी शेवटचं हे करते, टॉक टू मी म्हणून त्या भूताशी बोलते, तो भूत इतका पॉवरफुल असतो की तो भूत तिला त्याच्या रेल्ममध्ये पाठवतो आणि तो म्हणजे तो माणसांच्या रेल्ममध्ये येतो. म्हणजे बेसिकली आता ती स्वतः एक भूत झाली आणि तिला परत यायचा रस्ताच माहित नाही, अडकली त्या झोनमध्ये. क्रीपी शिट आहे. तू बघशील, तुला मजा येईल. ती अडकून राहिली. आता तिथे जाऊन टॉक टू मी करते, तर माणसं तिला दिसतात. म्हणजे आता ती माणसांना दिसत नाही, ती माणसांना भूतासारखी दिसते, असं काहीतरी विकृत चेहरा वगैरे तसं दिसते. पण तिला माहिती की ती मेली नाहीये, खऱ्या आयुष्यात ती गेली, त्या भूताने मारून टाकला आणि ती सोल रिप्लेस झाला तिचा. ओ बापरे. अरे तो एक बेस्ट एक्झाम्पल आहे की आपण पॅरानॉर्मल गोष्टींशी कधीच खेळू, माहिती नाही तिथे जाऊ नये, काय बोलूही नाही. कारण असंही एक कॉन्सेप्ट आहे, म्हणजे हे आपण त्याच्या विरोधात करत असतं, पण असंही कॉन्सेप्ट आहे, तुला माहिती आहे, आपण कोणत्याही एंटिटीच्या बद्दल बोलतो ना, कोणत्याही आत्माबद्दल, कोणत्याही भूताबद्दल किंवा कोणत्याही अशा नेगेटिव्ह स्पिरिट बद्दल आपण जेव्हा बोलतो ना, तेव्हा त्या स्पिरिटला कळतं की आपण तिच्याबद्दल बोलतोय. हो, आणि ते येतात पण. अच्छा, येतात पण का? ते येतात पण मित्रास. तर आपल्याला नाही असं काय करणार नाहीये ते, कारण हा स्टुडिओ इतका पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहेत, ते काय करणार, तर काहीच नाही करू शकत यार. बेसिकली ते एनर्जीज आहेत. ते फक्त एनर्जी थ्रू तुला घाबरवू शकतात. आता तुला काहीतरी असा फ्लक्च्युएट केला लाईट, कारण लाईट इज ऑल्सो अन एनर्जी,
आणि त्याच्यात थोडासा व्होल्टेज वाढवला की तो फ्लक्च्युएट, लाईट बंद चालू आहे का, तर तो घाबरशील ना. आणि तू तुझ्या गावचेही किस्से सांगत होतास, हो. कारण तिथेही खूप क्रेझी गोष्ट होतात. म्हणजे ह्या आधी आपण कोकणातले वगैरे तर ऐकल्यात, पण मला कर्नाटकामधल्या ऐकायला आवडतील. तर तू सांग की तिथे काय आहे आणि तिकडचं काय असं फेमस आहे. कारण आपल्या इथे इडली डोसा फेमस आहे सॉरी. कारण आपल्या इथे असं कोकणात तर ते आहेच. म्हणजे द थिंग इज ना की मी माझ्या ह्याच्याबद्दल ओपिनियन्स कसे आहेत की मला माहिती नाही की ते खरोखर आहे की खोटं आहे, पण ते कल्चरली किती भारी आहे. म्हणजे स्टोरी टेलिंग आणि त्याच्या गोष्टी ते किती मस्त आहेत. तर आणि ते ओव्हरऑल सर्वीकडे आहेत. हो. तर आपण कोणत्या गोष्टी प्रमोट नाही करत किंवा आपण कोणती गोष्टी खरं किंवा खोटं असं नाही सांगत, पण द थिंग इज ह्या आपण गोष्टी एन्जॉय करतो. हो. तर ते तशाच टाईपमध्ये तिथे कोणत्या लेजेंडरी अशा गोष्टी फेमस आहेत? ओके, तर कर्नाटका इज बेसिकली कोंकण बेल्ट ओनली. बरोबर. हा, तो सो पट्टा कोंकण बेल्ट येतो ते. बरोबर. म्हणजे कर्नाटका इज नो डिफरंट फ्रॉम कोंकण. एव्हरीथिंग इज सिमिलर देअर. भूतांचे प्रकार पण सेम आहेत. पण तिथे कसं ना, एक भीतीदायक गोष्ट म्हणजे ना, भूतांची भीती कमी आहे आणि देवांपासून जास्त भीती आहे. तिथे मी ज्या गावाला बिलॉंग करतो ना, ते बेसिकली तू कांतारा पाहिला असशील. कांतारा. हो. ओके, तर कांतारावाला जो डिरेक्टर आहे ऋषभ शेट्टी, ते आमच्या पुढच्या गावात राहतात. म्हणजे तो एकच, तोही कुंदापूरचाच आहे आणि मी पण. अच्छा. ठीक आहे. तो केराडीमध्ये राहतो. केराडी नावाचा गाव आहे आणि मी हेम्माडीमध्ये राहतो. तर सिमिलर, जवळजवळ कुलदैव वगैरे आमचे सेम वगैरे असे पडतात ते. तर तेच म्हणजे भूतं वगैरे सेमच असतात आपल्या इकडे पण भूतांपेक्षा जास्त भीतीदायक ते देवांचं असतं. कारण अजूनही इतक्या अनएक्सप्लोर्ड जंगलात आहे ना, अजून अनएक्सप्लोर्ड गोष्टी आहेत ना तिथे. कारण आपल्याला माहित नाही आपण कुठे जंगलात जाऊन, म्हणजे तिथे कुठे ना कुठेतरी काय ना काय देवाचा अंश असणारच. म्हणजे आधीचे लोक कसे देवाला पूजनासाठी ते एक दगड लावायचे. बरोबर. कोणाच्या काय स्वप्नात आलं काय आलं तर ते तिथे मंदिर बांधायचे. मंदिर नाही बांधायचे, मंदिर नाही म्हणजे दगड ठेवून पूजा बांधायची. हा, म्हणजे तेच छोटस असं देऊळ बांधायचे. पण ते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ना, ते हरवत जायचे रे गोष्टी. हरवत जायचे, ते हरवल्या. आणि ते तू चालत जाताना चुकून, म्हणजे कुठल्या तरी एका, इट्स ओके, चालत जाताना तू कुठल्या तरी गोष्टीवरती पाय लागला तुला, तर त्या देवाने तुझ्यावर राग घेतला आणि मग तुला आजार पडायला सुरू झाला. आपल्याला माहित नाही, आपण नादान आहे, आपण तिथे राहत नाही. तिथल्या लोकांना माहित असतं, म्हणून तिथे घरच्यांशिवाय कुठे जायचंच नाही. कारण आपल्याला माहित नाही ना चायला आपण काय अपसेट करू, कोणाला अपसेट करू. बरोबर. देव अपसेट होतोय, भूत अपसेट होतोय, आणि तिथे गोष्टी अशा घडतात, म्हणजे असे गोष्टी अपसेट होतात तिथे. कळलं? म्हणून तर आपले आई वडीलही सांगतात ना की जिथे माहित नाही तिथे जाऊ नका उगाच, तिथे काय करू नका, इथे तिथे टॉयलेट वगैरे करू नका. हा, टॉयलेटचं काय नाही इथे, तिथे असं म्हणजे कोणत्याही झाडावर असं लघवी वगैरे करू नये जिथे आपल्याला माहिती नाही. कुठेही आपण म्हणजे गावीही वगैरे जातो ना, तर कोण बाहेरचं आले मित्रमंडळी वगैरे, मग त्यांना बोलतो इथे पार्टी वगैरे करायला येतात, तर इथे कुठेही पार्टी नका करू जिथे तुम्हाला माहिती नाही. तिथल्या लोकांना तो करेक्ट अड्डा माहिती आहे कुठे करायचं. नाही, तिथल्या लोकांना पण जे बाहेरून येतात, जसं आपणही झालो, आपण एवढं तिथे राहत नाही गावी वगैरे, आपण बघायला गेलो तर सिटीज मध्ये राहतो, पण तिकडच्या लोकांना बरोबर माहिती आहे. हो, पण तिथे कसं आहे ना, कसं आहे माहिती आहे, आता एक प्लॉट आहे, जमीन आहे, त्याच्यावरती 3-4 देवांचं दगड मिळालं आहे. किधर से तो सुनने में आहे, म्हणजे देव स्वतः येऊन सांगून जातात की मी इथे ते आहे, तिथे काय ना काहीतरी करा असं करून. ठीक आहे. तर तिथे कसं ना, त्या तिघही देवांचं वेगळं पद्धत असतं ते वर्शिप करायचं. एकाला बळी द्यावी लागते, म्हणजे चिकन किंवा असं रक्ताचा बळी लागतं तिथे, चिकन, कोंबडी बेसिकली. एकाला एकदम प्रॉपर शाकाहारी, एकदम असं स्वच्छ लागतं सगळं, उपवास वगैरे ठेवावे लागतात. तसं उपवास नाही, म्हणजे सगळं ते आपलं सात्विक पूजा. एकाला बळी, दुसऱ्याला सात्विक. पण ते इतक्या क्लोज प्रॉक्सिमिटी असतात ना त्यांचं, की म्हणजे सपोज इथे बळी पाहिजे ह्या देवाला आणि इथे हे पाहिजे, तर इथे जर तू बळी दिलं, तिथलं चुकून इथे काय पडलं तर हा देव अपसेट होणार, आणि इथे जर तू सेकंड दिलंस तर हा देव अपसेट होणार, बिकॉज इट हॅज टू बी इन ऑर्डर. कसं म्हणजे ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे अतिशय. आणि तिथे ना म्हणजे गोष्टी दिसतात रे लोकांना, दिसून येतात लोकांना.
आता हे जे स्त्री बघितलं असशील तू, स्त्री movie. त्याच्यामध्ये ते जे ओ स्त्री कलानाचा जो प्रकार आहे हा हा तो साऊथ इंडियन इथे म्हणजे माझ्या आजीने मला खूप आधी सांगितलेली गोष्ट आहे. मग ते पावसाळ्यांच्या सीझनमध्ये ती एक असं एंटिटी बाहेर पडतं गावाला, असं ते म्हणायची की ते असू शकतं, काय सांगितलेलं लेजंड असू आजीने? शकतं ते, की त्या सीझनमध्ये एक पर्टिक्युलर टाइम पिरियड असतं, म्हणजे ते असतं ना आषाढ आषाढ महिन्यात, असं आजीने सांगितल्याप्रमाणे सांगतोय मी तुला. तर त्या टाइमला पावसाळा वगैरे असेल तर एक पर्टिक्युलर पिरियडसाठी कोण पण घराबाहेर नाही निघत, कारण ती एक बाई वावरत असते गावात आणि ती ठक 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 करून घरच्या लोकांना हाक मारते. म्हणजे एका टायमानंतर सर्व घराच्या आत असतात. नाही, ते फक्त एक पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी, एक 2-3 तास वगैरे असं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ना त्यांनी ते एन्शंट ते पद्धत असं असतं की ते कन्नडामध्ये लिहायचे दरवाजा बाहेर, नाळेबा करके. नाळेबा मतलब नाळे इज टुमॉरो, बाईज कम टुमॉरो, असं म्हणजे उद्या ये. उद्या आहे. मग ते असं असायचं ना, ती दार ठोकायची आणि आपण दार उघडलं की ती दार आपल्याला उघडली तर तो माणूस वेडा व्हायचा वेडा व्हायचा. तो माणूस. म्हणजे त्याला मारायची वेरायची नाही, पण माणूस पागल व्हायचा. तसं ती आजी म्हणालेली मला. आणि म्हणून त्या लोकांनी नालेबा म्हणून precaution असं म्हणून लिहिलं की ती वाचायची आणि ती उद्या यायची. असं ती 3-4 दिवस करायची, 3 की 4 दिवस काहीतरी व्हायचं ते, तिची days आणि मग असायची. त्याच्यानंतर ते म्हणजे ते बंद व्हायचं. हा. आणि हे मला असं जेव्हा स्त्री बघितलं मी बोललो हे तर आपल्या गावाची स्टोरी आहे ना. बोललं हा चोरलंय असं काहीतरी आजीने सांगितलं. मी बोललो तिला, ती आलेली मुंबईला, तिला सांगितलेलं तेव्हा हे चोरलंय आपल्या इथलं, काय नाही चोरी की आहे तो, टेन्शन नाही आहे, आपण नाही आहे सर. बरोबर. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.